हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शंभू महादेव की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजियो धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोधिकामोदिवक्रम्. खलानीशवाद पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणो नये धनंजया जिया परी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ही ओवी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 100 क्रमांकाची ही ओवी आज आपण या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली आहे. म्हणून जशी ज्ञानोबराई मला बुद्धी देतील त्याचप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. तसेच शंभू महादेवाच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धालेवाडी गावामध्ये माझ्यासारख्या पामराच्या वाटेला प्रवचन रूपी सेवा आली हे मी माझं परमभाग्य समजते. ज्या निमित्ताने मायबाप हो आजचं प्रवचन होत आहे ती म्हणजे माझी आजी वैकुंठवासी हरिभक्त पारायण सौ मीराबाई बबन सांगडे. या आजीच्या 5व्या पुण्यस्मरणा निमित्ताने आज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला प्रवचन रूपी सेवा आली हे मी माझं परमभाग्य समजते. मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ह्या गावाशी माझी खूप मोठी नाळ जोडली गेलेली आहे. ते म्हणजे माझ्या वडिलांचे मामाचे गाव, माझ्या आजीच्या वडिलांचे गाव, माझ्या आईच्या वडिलांचे गाव आणि माझे पण मामाचे गाव. आणि ज्या आजीच्या 5व्या पुण्यस्मरणाने आपण आलेलो आहे त्या आजीचे सुद्धा वडिलांचे गाव आणि नंतर स्वतःचेही गाव. या आजीच्या परिवाराचा विचार करायला गेला तर या आईचा जन्म इथेच झाला. 9 बहिणी आणि 3 भाऊ. घर परमार्थिक व माळकरी. आई वडिलांनी परमार्थिक व माळकरी शिक्षण दिले. वडील म्हणजे माझे पंजोबा वैकुंठवासी हरिभक्त पारायण भिकाजी बाबा देवाडे आणि आई म्हणजे माझी पणजी शांताबाई देवाडे. यांच्यामुळेच घरात परमार्थाची आवड निर्माण झाली. तसेच या आईने परमार्थ तसेच पुढे चालू ठेवला. या गावामध्ये या धालेवाडी गावामध्ये काकडा चालू केला. पंचकोशीत भजन कीर्तनाला जायचे.
या आईला 2 मुले व 3 मुली, तेही परमार्थिक व माळकरी. आज आईला जाऊन 5 वर्ष झाले आहे, परंतु आता असे वाटत नाही की आई आपल्यात नाही. ती इथेच आहे, ती आपल्याला बघत आहे आणि ती जर इथे असेल तर तिला खूप आनंद वाटेल, तिला खूप अभिमान वाटेल. कारण तिची नात आज प्रवचन करत आहे. तिचं इच्छा असायची माझ्या नातवडांपैकी कोणीतरी प्रवचन कीर्तन करावं. मला आई एवढी आठवत नाही, परंतु ती जेव्हा पण भेटायची मला देवाची गोष्ट सांगायची, चॉकलेट बिस्किट द्यायची आणि म्हणायची तुझ्या आजीची जागा नाही ना थांब जरा थांबा. त्याचा आवाज येणार नाही इथपर्यंत. आवाज स्टॉप करतो व्हिडिओ.